नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण सराव संच 1.4 म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.4 यामधील उदाहरण नंबर 1 अभ्यासलेला आहे आणि उदाहरण नंबर 2 आणि 3 ही आपण होमवर्क मध्ये अभ्यासलेली आहे। तर आज आपण उदाहरण क्रमांक 4 अभ्यासणार आहोत। तर बघूया उदाहरण क्रमांक काय आहे। तर प्रश्न आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स, म्हणजे मराठीत सांगायचं म्हटलं तर खाली एकसमान समीकरणे सोडवा। आणि अशा प्रकारचे समीकरण दिलेले बघा, 1/3x अधिक y अधिक 1/3x वजा y बरोबर 3/4। दुसरं समीकरण आहे 1/2 गुणिले 3x अधिक y वजा 1/2 3x वजा y बरोबर वजा 1/8। अशा प्रकारे दोन समीकरण दिलेले आहेत आणि हे दोन्ही समीकरणे असे आहे की दोन चलातील रेषीय समीकरणे ह्या रूपामध्ये नाही, परंतु आपल्याला ह्याला तयार करता येतात, दोन चलातील रेषीय समीकरणाच्या रूपामध्ये तयार करता येतात। म्हणजे ही समीकरणे आपण सर्वप्रथम दोन चलातील रेषीय समीकरणाच्या रूपामध्ये तयार करू। मग तयार कसं करायचं आपण आजच्या पूर्वी उदाहरणामध्ये बघितलेलं आहे। तर बघूया आपण त्याचप्रमाणे यामध्ये पण तर बघूया सोल्युशन। तर सर्वप्रथम दोन्ही समीकरणे लिहून घ्यायची। तर 1/3x अधिक y अधिक 1/3x वजा y बरोबर आहे 3/4। समीकरण नंबर 1 पहिला नंबर द्यायचा, दुसऱ्याला दुसरा नंबर द्यायचा। 1/2 कंसामध्ये 3x अधिक y वजा 1/2 कंसामध्ये 3x वजा y बरोबर आहे वजा 1/8। समीकरण नंबर 2। तर सर्वप्रथम जशाच तशी दोन समीकरण लिहून घ्यायची, पहिला नंबर दुसऱ्याला दुसरा नंबर द्यायचा आहे आणि ह्यानंतर या दोन्ही समीकरणामध्ये काय सारखं दिसते हे बघायचं। तर बघा यामध्ये 1/3x वजा 3x अधिक y अधिक 1/3x वजा y बरोबर आहे 3/4। म्हणजे काय 1/3x अधिक y 1/3x वजा y इथं पण आहे इथं पण आहे, म्हणजे दोन्ही समीकरणामध्ये आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी कुठल्या तरी चलाची एक किंमत ठेवता येते। म्हणजे या ठिकाणी आपण किंमत घेऊया, तर त्याला म्हणायचं आहे रिप्लेसिंग 1/3x plus y म्हणजे 1/3x अधिक y बरोबर आहे m and 1/3x minus y is equal to n। म्हणजे काय करायचं आपल्याला रिप्लेस करायचं आहे 1/3x अधिक y बरोबर m ठेवायचं आहे, 1/3x वजा y बरोबर n ठेवायचं आहे आणि काय मिळतं बघूया आपण या ठिकाणी। तर m पहिली कोण आहे, पहिला m अधिक n बरोबर आहे 3/4। समीकरण नंबर 3। त्यानंतर 1/3x वजा y च्या ठिकाणी काय करायचं आहे, पुन्हा m दोघे ठेवायचे। तर काय होईल बघा या ठिकाणी 1/2m किंवा 1/2m म्हणजे काय 1/2 म्हणण्यापेक्षा m/2, कारण हा 1/3x वजा 3x अधिक y म्हणजे कोण होय m होय, m ठेवला। चलस्थानी कोण आहे 2 आहे म्हणून दिला m/2 तयार झाले वजा पुन्हा इथे तसंच n हा पूर्ण भाग n होय n/2 बरोबर आहे वजा 1/8। समीकरण नंबर 4। तर बघा ही समीकरण तयार झाली। बघा m अधिक n बरोबर 3/4। बघा हे दोन चलातील रेषीय समीकरण झालेलं आहे, परंतु हे सुद्धा झालेलं आहे, परंतु हे अपूर्णांकामध्ये आहे संख्येच्या। तर आपल्याला या अपूर्णांकामध्ये पूर्णांकामध्ये करून घ्यायचे म्हणजे आपल्याला सोपं जाईल। तर ह्या ठिकाणी बघा मी काय करतोय समीकरण म्हणजेच मल्टिपल इक्वेशन 4
मल्टिपल इक्वेशन 4 बाय 8 म्हणजे काय करायचं आपल्याला हा 2 नाही पाहिजे, हा 2 नाही पाहिजे, 8 नाही पाहिजे, म्हणजे छेदस्थानांची जी संख्या आहे ती ह्या नाही पाहिजे. काय करायला लागेल आपल्याला एलसीएम काढला 2 2 8 त्याचा एलसीएम येतो 8. तर 8 ने प्रत्येकाला गुणाकार केला तुम्हाला काय मिळतं बघा m छेद 2 m छेद 2 किंवा तुम्हाला असं करता येईल पण ठीक आहे m छेद 2 गुणिला 8 म्हणजे काय होईल 2 चौक 8 म्हणजे 4m वजा वजा पुन्हा m छेद 2 गुणिला 8 म्हणजे काय 4n बरोबर. पुन्हा -1 बाय 8 गुणिला 8 म्हणजे 8 कॅन कॅन्सल what remain -1. Equation number next is 5 number. Okay, then again multiple 4m minus 4n is equal to -1. This what we these are the equation. Again these are the equation. M plus n is equal to 3 by 4. Third equation. Means we want to here now equal of this variable of this coefficient. म्हणजे 4 पाहिजे. m जे चल आहे त्याची इथे 4 इथे आहे तिथे 4 पाहिजे. इथे n एक आहे तिथे 4 आहे. म्हणजे सारखी पाहिजे कुठल्या तरी चलाची संज्ञा समान पाहिजे. मग काय करावं लागेल मग इक्वेशन नंबर 3 ला आपण 4 न गुणूया. then multiple adding now here multiple equation third by 4. तर बघा इक्वेशन थर्ड ला आपल्याला 4 न गुणायचं आहे. म्हणजे 4 into m plus 4 into n is equal to 3 by 4 into 4 म्हणजे 4 को cancel means is equal to 3. Equation number next 6 number. Okay, then see here now equation number 5 and 6. See here 4m, here also 4m, minus 4m, here also plus 4m. Means here adding is here. Fine, because we take here now here subtraction also, adding also. But we have to take any addition and subtraction. We take here addition. म्हणजे आपल्याला तुम्ही या ठिकाणी तुम्हाला बेरीज बी करता येते. बेरीज करून तुमचं उत्तर मिळते. म्हणजे चला लोड करू आणि वजाबाकी केली तरी तुम्हाला उत्तर तुमचं मिळते. तर आपण काय करूया बेरीज करूया. मग adding equation 5 and 6. तर 5 आणि 6 या समीकरणाची बेरीज करायची. त्याला 4m minus 4n is equal to -1. Then adding plus 4m plus 4n is equal to 3. Then now adding is 4m plus 4m 8m. Yes, plus minus means 0 here, -1 plus 3 means here 2 means here therefore m is equal to 12 is here, then 8 goes here, this 2 is 2, 2 4 is 8 means therefore m is equal to 1 by 4. Okay, then now what do you get here? M is equal to 1 by 4. Then again put here value, which is put m is equal to put value this means now m put m is equal to 1 by 4 in equation a, which is the equation we put now here. So here yes, third equation third we get which is here m means which is m means 1 by 4 plus n is equal to 3 by 4. Yes, again n is therefore n is equal to 3 by 4 minus 1 by 4 means n is equal to 3 by 4 1 by 4 means here LCM of this here 4 is LCM 4 common of this here addition subtraction 3 minus 1 means 2 म्हणजे काय करायचं आहे छेद समान आहे 4 दोघांपैकी 4 आहे दोघांपैकी 1 हे 4 आणि वरची क्रिया जी आहे ती करायची 3 वजा 1 म्हणजे 2 means 2 वजा 2 2 वजा 4 म्हणजे तुम्हाला n बरोबर आहे 1/2 ही किंमत मिळाली. म्हणजे या ठिकाणी m is equal to 1 by 4 मिळाला, या ठिकाणी m is equal to 1 by 2. म्हणजे आपण ज्या किमती दिलेल्या होत्या चलाच्या त्या दोन्ही किमती मिळाल्या. आता ह्याच किमती आपल्याला करायच्या आहे पुन्हा ह्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि आपल्याला x आणि y च्या किमती काढून घ्यायच्या आहेत. तर ठेवूया आपण नाव अगेन
I put now here means 1 by which is 3x plus y is equal to suppose m. Again we put here. Then again second 1 by 3x minus y is equal to m. Okay, now put here values which is here. Therefore 1 by 3x plus y is equal to m here. Value of m 1 by we put here 1 by. Therefore here cross multiplication. See, this goes here, this goes here. Means here 3x plus y into 1, 3x plus y is equal to 4 into 1 means here 4. Equation number next. And here also put here values 1 divided by 3x minus y is equal to what is the value of n? That means it is 1 by 2. I put here 1 by 2. Then again this goes here, this goes here. Here I put 3x minus y is equal to 2 into 1 means here 2. Equation number next. तर बघा या ठिकाणी आपण नंबर दिलेला बघा 6 नंबर दिलेला आहे. शेवटचा याला आपण बघूया 7 नंबर. याला 7 नंबर दिले आपण आणि याला दिले आपण 8. याला दिले आपण 8 म्हणजे नवीन दोन समीकरण तयार झाले बघा. 3x plus y is equal to 4, 3x minus y is equal to 2. Then again adding या दोघांची आपण ऍडिंग केली, बेरीज केली तर आपल्याला कुठेतरी एखादी किंमत मिळेल. ऍडिंग इक्वेशन 7 and 8 we get करूया. दोघांची बेरीज करायची आपल्याला 3x अधिक y बरोबर आहे 4. दुसरा आहे 3x वजा y बरोबर आहे 2. त्यानंतर ऍडिंग करायची 3x plus 3x 6 is 0 is equal to 4 plus 2 6. Therefore x is equal to 6 by 6 means therefore x is equal to 1. म्हणजे तुम्हाला x इक्वल मिळाली 8. Then again I put x is equal to 1 in equation which is equation 8 equation. We have to put here in this equation. म्हणजे तुम्ही या ठिकाणी इक्वेशन पुट करा 7 नंबरच्या इन इक्वेशन 6 इन इक्वेशन 7. ओके बघा we say here 3 into x means 1 plus y is equal to 4. Okay, 3 into x means 1 plus y plus 4. Then solve this here. Y is equal to 3 into 1 is here 3. I write here 3 into 1 is 3 plus y is equal to 4. Then y is equal to 4 and this. Then this 3 goes side change means here minus 3. Then y is equal to 4 minus 3 means here 1. म्हणजेच तुम्हाला अशा प्रकारे x and y च्या किमती मिळतात. म्हणजे x is equal to and y is equal to what we get x is equal to 1 and y is equal to also 1. So this is the solution of the simultaneous equation. तर विद्यार्थी मला अशा प्रकारे काढता येते. तर बघूया आपण पुन्हा एकदा बघूया. तर काय करायचं सर्वप्रथम दिलेली समीकरण जी आहे त्याच्यात लिहून घ्यायची. पहिल्या नंबर दुसऱ्या नंबर घ्यायचा. त्यानंतर आपल्याला बघायचं की या दोन्ही समीकरणामध्ये काय समान आहे, कुठले पद समान आहेत. तर 1/3x अधिक y 1/3x वजा y इथं पण आहे इथं पण आहे दोन्ही समीकरणामध्ये बघा. मग ह्या ठिकाणी काय करायचं आपल्याला रिप्लेसिंग 1 by 3x plus y equal to m any variable कुठलाही चल तुमच्या मनात घ्यायचा आहे बरोबर m and 1 by 3x minus y equal to n. तर मी काय केलं m आणि n हे दोन चल घेतले आणि ह्या ठिकाणी इथं हे दोघं पद आहेत ते ठेवले ठेवले. मग m पहिलं पद काय m अधिक n m अधिक n बरोबर 3/4 समीकरण नंबर नवीन तयार झालेलं आहे बघा. ह्या ठिकाणी 2 खाली आहेत आणि हा एवढा भाग म्हणजे पूर्ण m चे 2 तयार झाले वजा पुन्हा अजून हा भाग म्हणजे n म्हणजे n चे 2 तयार झाले बरोबर वजा 1/8 समीकरण नंबर 4 झाले. आता बघा या ठिकाणी आपल्याला असे हे जे समीकरण आहे हे 2 चलाचे समीकरण झाली परंतु अपूर्णांकाच्या रूपामध्ये झाले. आपल्याला पूर्णांक रूपात घ्यायचे कारण आपलं सोपं जाईल ते. मग पूर्णांक काय याला पण पूर्णांक याला पण आपण पहिले याला करूया. समीकरण नंबर 4 मल्टिपल इक्वेशन 4/8 म्हणजे याचा 8 2 2 याचा एलसीएम काढला असेल आपण. म्हणजे काय केलं की प्रत्येकाला 8 ने गुणाकार केला प्रत्येक पदास. तर 2 चौक 8 पुन्हा 2 चौक 8 पुन्हा
8 1 8 वजा 1 म्हणजे वजा 4 येणार म्हणून वजा 4 बरोबर वजा 1 समीकरण नंबर 5 म्हणजे पुढे 4 ला आपण 8 ने गुणलं तुम्हाला एवढं मिळेल. ह्यानंतर समीकरण नंबर 3 ला देन मल्टिप्लिकेशन 3 बाय 4 म्हणजे आपल्याला हा 4 नाही पाहिजे, आपल्याला काउंट करायचं म्हणजे काय होईल 4 into m plus 4 into n 4 into m plus 4 into n is equal to 3 by 4 into 4 is equal to cancel म्हणजे is equal to number 6. then आता समीकरण नंबर 6 बघा आणि 5 बघा. बघा याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या तरी चलाचे सर्व समान दिसतील. बघा इथं आधी इथं वजा 4n इथं दोन्ही प्रकारे तुम्हाला सोडता येते, बेरीज भी करता येते, वजाबाकी पण करता येते. तर मी या ॲडिंग केली, बेरीज केली आणि इक्वेशन 5 and 6 I write now here 4n minus 3 4n minus 1 आणि 4n आणि 4n बरोबर 3. तर बघा या ठिकाणी वजा 4n आणि 4n कॅन्सल होईल आणि 4 4 8m बरोबर 3 मधून वजा 1 केला 2 राहिले आणि m बरोबर आहे 2 8 ला गुणाकार केला म्हणजे भागाकार 8 म्हणजे m बरोबर 104 मिळणार. ह्यानंतर m ची किंमत जी काढलेली आपण आहे ती काय करायची समीकरणावर कुठल्यातरी 3 किंवा 4 याच्यामध्ये ठेवून द्यायचं. तर I put m is equal to 1 by 4 in equation number 3rd. इक्वेशन नंबर 3rd मध्ये म्हणजे यामध्ये आपण थोडी बघा दिसते 1 by 4 म्हणजे m plus n is equal to 3 by 4 n is equal to 3 by 4 as it is. then 1 by 4 goes that side, this is right change minus 1 by 4. this n is equal to 4 is LCM of this here 4 हा दोघांपैकी एक 4 घ्यायचा आहे 3 मधून 1 गेला 2 राहिले 2 चे 4 म्हणजे 1 चे व्हॅल्यू 4 म्हणजे n is equal to 1 by 2 म्हणजे n ची किंमत मला 102 मिळाली. अगेन जेव्हा आपण रिप्लेसिंग केला होता तोच आपण पुन्हा ठेवायचा आहे. नाव 1 by 3x plus y is equal to m 1 by 3x minus y is equal to n. then I put here m ची किंमत 1 by 4 बाकी तसा तसा n ची किंमत 1 by 2 बाकी तसा तसा आहे बघा. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन दिस गोज हियर म्हणजे 3x plus y is equal to 4. then 3x minus y this goes here also same 3x minus y is equal to 2. equation number means we will take again equation 7 and 8. Adding equation 7 and 8. 3x plus y is equal to 4. 3x minus y is equal to 2. Then 3 plus 3 6x. And then result is 0. Then 4 plus 2 6. Then 6 x is equal to 6 by 6. Means x is equal to 1. Then again x is equal to 2. X is equal to 1 in equation number 7. 3 into 1. Like this. 3 into 1. 3 into 1 plus y. Okay. 3 into here 3 into 1 plus y is equal to 4. 3 into 1 is here 3 plus y is equal to 4. Then y is equal to 4 minus 3 means y is equal to 1. And in this way we have to get here value of x and y. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे x आणि y च्या किमती मिळतील. तर तुम्हाला अशा प्रकारचं उदाहरण पेपरला 4 मार्कासाठी विचारलं जाते. तर ह्या पद्धतीने तुम्हाला असं व्यवस्थित सोडवावं लागेल. धन्यवाद.